तर नमस्कार मंडळी, मी करणार आहे घरच्या शेवयाची खीर. साधी सिंपल अशी ही खीर आहे. तर मी 7-8 बदाम घेतलेले आहे तिथं. ते मी आता उभे चिरून घेणार आहे बारीक बारीक. तुम्ही बघू शकता मी उभे बदाम चिरून घ्यायला लागले. आता हे आपले बदाम चिरून झालेले आहेत. आता मी इकडं खोबरं घेऊन बारीक खिसणीने ते खिसून घेणार आहे. तर आपलं खोबरं पण खिसून झालेलं आहे. आता इकडं मी खोबरं, बदाम चिरलेला आणि 5-6 विलायच्या पण घेतलेल्या आहेत. आता कढईमध्ये तूप टाकून ह्या शेवया छानपैकी असं परतून घेणार आहे लालसर होईपर्यंत. तर आपल्या ह्या शेवया ज्या आहेत छान अशा परतून झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता लालसर असे झालेले आहेत. आता मी हे शेवया जे आहेत ताटामध्ये काढून घेते. तर आता कढईमध्ये परत तूप टाकून 1 चमचा मी त्याच्यामध्ये हा जे चिरलेला बदाम आहे तो पण लालसर होईपर्यंत तळून घेणार आहे असा. तर आपला हा बदाम तळून झालेला आहे. आता त्याच्यामध्येच आपण हे खोबरं टाकूया थोडंसं. बघा हलका असं परतून घेऊया खोबऱ्याला. खोबरं पण परतून झालंय आपलं. आता मी इथं एक पातेलं ठेवून त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकून कुटलेली विलायची टाकून घेतली आहे. आता ह्याच्यामध्ये मी दूध टाकणार आहे. साधारणतः 2 ते 3 कप दूध टाकले मी ह्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्येच आपण 1.5 वाटी साखर टाकून घेऊया. ते साखर टाकून घेतली मी ह्याच्यामध्ये. छान असं ह्याला ढवळून घेऊया. म्हणजे साखर जी आहे तर आपली ती छान अशी विरघळेल. आता दुधाला उकळी आल्याच्या नंतर मी ह्याच्यामध्ये शेवया टाकून घेतल्यात आणि 2 मिनटं ह्या शेवया मी शिजून देणार आहे. तर आपल्या शेवया ज्या आहेत तर छान अशा शिजलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये मी हा तळून घेतलेला जो खोबरा होता ते टाकून घेतलंय वरून आणि परत हे बदाम जे होते ते पण टाकून घेतलेत ह्याच्यामध्ये मी. तर आपली शेवयाची खीर अशी ही छानपैकी तयार झालेली आहे. साधी सिंपल खीर आहे. आता वरून थोडे बदामचे तुकडे टाकून घेते ह्याच्यावर परत आणि खोबरं पण टाकून घेते ह्याच्यावर. तर आपली ही शेवयाची खीर मस्तपैकी अशी तयार झालेली आहे. 5 मिनिटांमध्ये ही खीर तयार झालेली आहे आपली. तर धन्यवाद.